नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सदानंद वसंत दाते। मार्च 2024 मध्ये IPS सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्या ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत। ते 1990 चे बॅचचे महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत। ते दिनकर गुप्ता यांची जागा घेणार आहेत। दिनकर गुप्ता हे 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होणार आहेत। नेक्स्ट आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधू सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये निधू सक्सेना यांची बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। ही नियुक्ती 27 मार्च 2024 पासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे। याआधी ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते। त्यांनी AS राजीव यांची जागा घेतली आहे। नेक्स्ट आहे, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी कोणत्या भारतीयाची त्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे कमल किशोर। मार्च 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्च अधिकारी कमल किशोर यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी त्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे। 55 वर्षीय किशोर हे युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन मध्ये सहाय्यक महासचिव आणि महासचिवांचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतील। नेक्स्ट आहे, फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचे उत्तर आहे S रमन। फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे S रमन यांचे आत्मचरित्र आहे। या पुस्तकात SBI मधील लिपिक ते कॅनरा बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सेबीचे पूर्णवेळ सदस्य होण्यापर्यंतच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे। हे पुस्तक केवळ वैयक्तिक कथानकाऐवजी वैयक्तिक स्तरावरील अखंडता, व्यावसायिक अडथळे आणि आर्थिक जगातील संरचनात्मक समस्या यांच्यातील गुंतागुंतीचा शोध आहे। 2018 मध्ये कॅनरा बँकेतील क्रेडिट कमिटीचे अध्यक्ष असताना विन्सम ज्वेलरीला दिलेल्या कर्जासंदर्भात CBIने त्यांची चौकशी केली होती। नेक्स्ट आहे, कोणत्या आशियाई देशाने अलीकडेच समलिंगी विवाह विधेयक मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे थायलंड। मार्च 2024 मध्ये थायलंडच्या संसदेने समलिंगी विवाह विधेयक मंजूर केले आहे। हे विधेयक कनिष्ठ सभागृहात 10 विरुद्ध 399 मतांनी मंजूर झाले आहे। हे विधेयक थायलंडच्या नागरी आणि व्यावसायिक संहितेत सुधारणा करेल आणि पती पत्नी यासारख्या लैंगिक अटीच्या जागी पती पत्नी आणि व्यक्ती यासारख्या लिंग तटस्थ भाषेसह बदलेल। जर हे विधेयक संसदेने मंजूर केले आणि त्याला राज्याची संमती मिळाली तर समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा तैवान आणि नेपाळनंतरचा तिसरा देश ठरेल। समलिंगी विवाहाला मान्यता देणारा तैवान हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे, तर समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आणि विवाहाची नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे। नेक्स्ट आहे, पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यास कोणत्या देशावर बंदी घालण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे रशिया आणि बेलारूस। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशिया आणि बेलारूसला पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन परेडमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे। युक्रेनमधील युद्धामुळे रशिया आणि बेलारूसला ऑलिम्पिकमधील सांघिक खेळांवर बंदी घालण्यात आली आहे। रशिया आणि बेलारूसमधील काही वैयक्तिक खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये तटस्थ म्हणून भाग घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। तटस्थ खेळाडूंनी जिंकलेली कोणतीही पदकं एकूण पदतालिकेत सामूहिक गट म्हणून गणली जाणार नाहीत। नेक्स्ट आहे, अलीकडेच सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले आहे, तर त्यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्य बनवण्याची मागणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लडाख। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनी 26 मार्च 2024 रोजी 21व्या दिवशी आपले उपोषण संपवले। सोनम वांगचुक यांनी लडाखच्या जनतेच्या मागण्यांसाठी ते 6 मार्च पासून उपोषणाला बसले होते। सोनम वांगचुक आणि लडाखच्या लोकांच्या मागण्या काय आहेत बघा?
पहिली मागणी आहे लडाख पूर्ण राज्य करण्यात यावे, स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, लेह आणि कारगिलसाठी प्रत्येकी एक संसदीय जागा असावी, तसेच लडाखमध्ये राज्यघटनेची 6वी अनुसूची लागू करावी। तर बघा 6वी अनुसूची कशा संदर्भात आहे तर स्वायत्त जिल्हा परिषदा स्थापन करणे। तर ईशान्येकडील 4 राज्यांमध्ये या स्वायत्त जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तर लडाखमध्येही राज्यघटनेची 6वी अनुसूची लागू करावी अशी त्यांची मागणी आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली, तर याचे उत्तर आहे ब्रुसेल्स, बेल्जियम। 21 मार्च 2024 रोजी ब्रुसेल्स, बेल्जियम येथे पहिली अणुऊर्जा शिखर परिषद पार पडली। यामध्ये 34 देशांचे नेते सहभागी झाले होते। निव्वळ शून्य उत्सर्जनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा वापर करण्यासाठी सहभागी सरकारांना प्रोत्साहित करणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे। या परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि बेल्जियम यांनी केले होते। नेक्स्ट आहे कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी। मार्च 2024 मध्ये कायदा म्हणजेच विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। न्यायमूर्ती अवस्थी यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती। त्यापूर्वी न्यायमूर्ती अवस्थी हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते। नेक्स्ट आहे अलीकडेच भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने कोणत्या राज्यात उत्खनन सुरू केले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। मार्च 2024 मध्ये भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील नाचने गावात उत्खनन सुरू केले आहे। नाचना हिंदू मंदिर हे नाचना मंदिर किंवा नाचना कुठारा येथील हिंदू मंदिर म्हणूनही ओळखले जाते। हे भुमरा आणि देवगडसह मध्य भारतातील सर्वात प्राचीन दगडी मंदिरांपैकी एक आहे। नाचना मंदिरांची नेमकी तारीख अनिश्चित असली तरी त्यांची शैली ही 5व्या किंवा 6व्या शतकातील गुप्त साम्राज्य काळातील बांधकामाशी तुलना करता येण्यासारखी आहे। नेक्स्ट आहे न्यूयॉर्कमध्ये बिहार दिनानिमित्त भारतीय वंशाच्या किती लोकांना बिहार विश्वगौरव सन्मान प्रदान करण्यात आला, तर बघा बिहार दिन कधी साजरा करण्यात येतो तर 22 मार्च रोजी। तर बिहार दिनानिमित्त भारतीय वंशाच्या किती लोकांना बिहार विश्व गौरव सन्मान प्रदान करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे 4। तर 22 मार्च 2024 रोजी बिहारमधील भारतीय वंशाच्या 4 प्रतिष्ठित अमेरिकन लोकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाबद्दल बिहार दिवस निमित्त सन्मानित करण्यात आले आहे। तर अवॉर्ड मिळवणारे 4 व्यक्ती बघा कोण आहेत, डॉक्टर क्रिस सिंग, हेल्टेक इंटरनॅशनलचे संस्थापक आणि सीईओ, अमित चौधरी, विप्रोचे सीओओ, डॉक्टर दिनेश रंजन, प्राण मेडिकल ग्रुपचे संस्थापक, अभिनव अतुल, न्यूट्रिवेट फार्म केअरचे संचालक। 2024 मध्ये बिहार राज्याचा 112वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। 22 मार्च 1912 रोजी इंग्रजांनी बंगालपासून वेगळा बिहार हा नावापर्यंत स्थापन केला होता। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय तटरक्षक जहाजाने मनिला फिलिपिन्सला भेट दिली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे समुद्र पेहेरेदार। भारतीय तटरक्षक जहाज समुद्र पेहेरेदार 25 मार्च 2024 पासून मनिला फिलिपाईन्सच्या भेटीवर आहे। समुद्र पेहेरेदार हे भारतीय तटरक्षक दलाचे विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज आहे। हे सागरी गस्त जहाज मनिला फिलिपिन्स, हो ची मिन व्हिएतनाम आणि मुआरा ब्रुनेई येथे बंदर तपासणी करणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले, ते कोणत्या संस्थेशी संबंधित होते, तर रामकृष्ण मिशन या संस्थेशी संबंधित होते। मार्च 2024 मध्ये रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले। स्वामी स्मरणानंद हे 2017 मध्ये रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष झाले होते। तर स्वामी स्मरणानंद यांचा जन्म 1929 मध्ये तमिळनाडूच्या तंजावर येथील अंदमी या गावात झाला होता। नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील ग्रेट इंडियन बस्टर्सच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ञ समिती स्थापन केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात आणि राजस्थान। मार्च 2024 मध्ये गुजरात आणि राजस्थान मधील ग्रेट इंडियन बस्टर्सच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ञ समिती स्थापन केली आहे। वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्राधान्य क्षेत्र म्हणून नियुक्त केलेल्या राजस्थान आणि गुजरातमधील प्रदेशांमध्ये विजेच्या तारांना चिकटून ग्रेट इंडियन बस्टर्स मृत्युमुखी पडतात, तर यांची जमाती किंवा हे जे पक्ष आहे ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने तज्ञ समिती स्थापन केलेली आहे।
ग्रेट इंडियन बस्टर संरक्षणाशी संबंधित प्रकरण हाताळण्यासाठी मनोज मिश्रा, जे.बी. पार्डीवाला आणि भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। न्यायालयाने समितीकडून जुलैपर्यंत अहवाल मागवला आहे। या समितीमध्ये डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य हरिशंकर सिंग, माजी प्रधान मुख्य वनरक्षक निरंजन कुमार वासू, बी. मुजुमदार, माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि प्रधान मुख्य वनसंरक्षण महाराष्ट्र आणि कार्बेट फाउंडेशनचे उपसंचालक देवेश गढवी यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच चर्चेत असलेला बाल्टिमोर ब्रिज कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका। 26 मार्च 2024 रोजी अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात एक मोठी दुर्घटना घडली। सिंगापूरहून आलेले एक मोठे मालवाहू जहाज फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला धडकले आणि पूल तुटून पाण्यात पडला। हा पूल 1977 मध्ये बाल्टिमोर शहरातील पटापोस्को नदीवर बांधण्यात आला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।